नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तव्यावरची सुखी कोलंबी आणि त्यात मी कोशे पण ॲड करणार आहे। तर चला साहित्य आणि कृती बघूया। ही कोलंबी आहे। या कोलंबीला मी स्वच्छ धुवून घेतले, त्यातले दोरे काढून घेतलेत आणि मीठही लावून घेतलेलं आहे। हे कोशे आहेत। कोशाचे असे डोकेवरचं कापून घेतलेलं आहे। कांदा, तिखट, हळद, मिरची, कोथिंबीर, वाटण, आलं लसूण, गरम मसाला, तेल। सगळ्यात पहिलं कोलंबीला मीठ लावून घ्यायचं। त्याच्यानंतर मॅरिनेशनसाठी आलं लसूण याची पेस्ट चोळून घ्यायची आहे। ती व्यवस्थित चोळून घ्यायची। त्याच्यावर 2 चमचे हिरवा मसाला टाकायचा जो आपण करून घेतलाय। त्याच्यावरती हळद तिखट टाकायचं आणि ते छान चोळून ठेवायचं। ते मॅरिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे, तेव्हा त्याला एक छान चव येते। मस्त व्यवस्थित झालं की हे जे कोशे आहेत या कोशांवरती पण थोडंसं आलं लसूण घालून ते चोळून घ्यायचं। त्याच्यावरती हिरवा मसाला घालायचा। ॲक्च्युली हे दोन्ही मी एकत्र फोडणीला टाकणार आहे, पण त्या मसाला लावून ठेवला की जरा चव चांगली येते। आता आपण कृती बघूया। तेल टाकलं, तेल थोडं गरम होऊ द्यायचं। ते गरम होते का बघायचं। छान गरम झालं की त्यावर लसूण टाकायचा। लसूण तळतळू द्यायचा। छान तो शिजतो लसूण, त्याचा रंग थोडा चेंज झाला हे असं उडतो, म्हणून मी थोडा त्याच्यावर कालता धरला होता। कधी कधी लसूण उडतो। मग त्याच्यावर कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्यायचा, व्यवस्थित परतायचा आणि मग तो छान शिजायला लागला की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। त्याच्याने काय होतं, कांदा लवकर नरम पडतो। छान त्याला मीठ लागलेलं असलं की चव पण छान येते कोलंबीला। हा कांदा तयार झालाय। आता त्याच्यावर मॅरिनेट केलेलं कोलंबी आणि कोशे टाकलेत। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचे, कारण आपलं तिखट हळद सगळं घालून झालेलं आहे। फक्त गरम मसाला बाकी आहे, पण जे आपण घातले ते छान परतून घेतलं। कोलंबी परतायला मी 2 चमचे मुद्दाम घेतलेत, कारण ते तव्यावर आहे म्हणून। त्यावर मी काश्मीरी तिखट टाकते रंग येण्यासाठी। छान रंग येईल त्याला। आपल्याला थोडंसं लालसर रंग आला की छान वाटतं जेवायला, म्हणून मी छान ते परतून घ्यावं लागते। ही कोलंबी तव्यावरची आहे ती परतून घेतली की ती परततानाच अर्धी शिजून जाते। बघा किती छान झाली आहे। आता त्याच्यावर मी आगळ घातलंय, कोकम आगळ, गरम मसाला। आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं। ते सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित। कोकम आगळ घातलंय, त्याचा थोडा आंबटपणा पण त्याच्यामध्ये येईल। आता ज्या वाट्यांमध्ये मी मसाला मॅरिनेट केलं होतं सगळं, तर ते वाया जाऊ नये म्हणून त्यात पाणी घालून तेच मी ह्याच्यावर टाकले। आता हे छान शिजत ठेवायचं 2 मिनटं। झाकून ठेवले। आता 2 मिनटं झाली आहेत। मी आता झाकण काढते। बघा किती छान झाले, ते शिजले छान आणि त्याला सुंदर तवंगही आलेला आहे। पण आपल्याला ती एकदम ड्राय करायची। ड्राय कोलंबी आपण करतोय, तर ती थोडी परतून छान घ्यायची। एकदम मस्त ड्राय होईल आणि चवीला खूप छान लागेल। एकदम मजेदार रंग आलाय त्याला। आता आपली कोलंबी झाली आहे, तव्यावरची कोलंबी। हा लोखंडाचा तवा असल्यामुळे तयार झाल्या काढून घ्यावे। आजची आपली रेसिपी तयार आहे। ही तव्यावरची ड्राय कोलंबी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।